वडाळ्यामधल्या भाजपच्या जनसंपर्क कार्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केला आणि त्यामध्ये या भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। काल रात्री ही घटना घडलेली आहे। वडाळा विधानसभेतलं हे भाजपचं जनसंपर्क कार्यालय आहे आणि काही अज्ञातांनी येऊन या ठिकाणी तोडफोड केली अशी तक्रार आता दाखल करण्यात आलेली आहे। या संदर्भातला अधिकचा तपास मुंबई पोलीस करत आहेत। मात्र या प्रकारचा हल्ला किंवा या प्रकारची तोडफोड ही नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, राजकीय वैमनस्यातून अशा प्रकारची तोडफोड करण्यात आलेली आहे का, या दृष्टीने सुद्धा या घटनेचा तपास केला जातोय। विजयसिंह गायकवाड हे सध्या या ठिकाणी वडाळा विधानसभेचे इकडचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचंच हे जनसंपर्क कार्यालय आहे। खरं तर वडाळा हा अतिशय प्रसिद्ध असा मुंबईतला भाग, ज्या ठिकाणी भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांचं वर्चस्व आहे। मात्र अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड होत असल्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी पसरलेली आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष आहे। विजयसिंहजी, मला सांगा की कशा पद्धतीने ही तोडफोड झाली आणि नेमकी ही घटना कधी घडली आहे, तुम्ही तक्रार दाखल केली आहे, या तक्रारीत नेमकं तुम्ही काय म्हटलंय? निश्चितपणे काल रात्री साधारणपणे एक 10-10:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार झाला। मी माझ्या ऑफिसमधून माझ्यासमोर एक ज्येष्ठ नागरिक दोघं तिघंजण होते, त्यांचा प्रश्न मार्गी लावून फोनवर बोलतच बाहेर आलो तर इसमानं थोडी बडबड करण्याचा प्रयत्न केला। मी फोनवर बोलतच बाहेर गेलो तेव्हा मी बाहेर जातेला बघून त्यांनी बरोबर कार्यालयामध्ये घुसून त्याचे 1-2 काय साथीदार असतील त्यांनी आत घुसून ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। पण मी कंटिन्यू कॉलवर असल्या कारणाने दादर TT जाईपर्यंत मला लोकांचे फोन मला वाटलं काहीतरी इतर विषयासाठी फोन करतील, वेटिंगवर कॉल होता। जेव्हा मी कॉलबॅक केलं तेव्हा कळालं की बाबा अशी असा प्रकार झालेला आहे। मी TTवरून U-टर्न मारून येईपर्यंत हा सगळा म्हणजे तहसनहस झालेला आहे। याला काही राजकीय वैमनस्याचा सुद्धा धागा आहे असं वाटतंय का? तुमचे कोणी राजकीय विरोधक ज्यांनी अशा प्रकारची तोडफोड केली आहे असा तुमचा दावा आहे का? तक्रारीत याचा उल्लेख तुम्ही केलाय का? निश्चितपणे आता विषय असा आहे की या संदर्भामध्ये आत्ता सध्या भाष्य करणं योग्य नाही ठरणार। त्याचं कारण असं, पोलीस त्यांचा तपास जो आहे तो करत आहेत आणि त्यांना तपासाला सहकार्य करायचं आमचं कर्तव्य आहे आणि राजकीय का काय ते तपासामधून निष्पन्न होईल। जे हल्लेखोर होते, ज्यांनी तोडफोड केलेली आहे, ते साधारण संख्येने तुम्ही म्हणालात की एकापेक्षा अधिक होते, त्याच्यामुळे या ठिकाणच्या स्थानिक गुंडांकडे सुद्धा संशयाची सुई जाते का? आणि वडाळ्यासारख्या भागामध्ये खरं तर म्हणजे अधिक लोकसंख्येचा हा भाग आहे, या भागात कायमच वाहतूक सुद्धा असते, लोकांची गजबज सुद्धा असते, मध्यवर्ती परिसरातलं तुमचं कार्यालय, किती गंभीर गोष्ट मानताय अशा पद्धतीने थेटपणे एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावरती हल्ला होणं? कसं आहे, आता तो कुख्यात गुंड आहे अशी मला बऱ्यापैकी माहिती आहे। मला कालपर्यंत तो व्यक्ती काळा का गोरा माहिती नव्हतं। तो कुख्यात गुंड आणि तडीपार अशी त्याच्यावर कारवाई याच्या आधी झालेली आहे। पोलिसांना मी माझा जबाब दिलेला आहे, पंचनामा पण होईल, FIR पण झालेला आहे आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील। पण सध्याच्या स्थितीत सन्मान्य आमदार साहेब कुळमकर साहेब पण येऊन गेले, त्यांनी मला बळ देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। पण आता त्याच्यावर पोलिसांनी एकदम कडक शासन व्हावं हीच पोलिसांना विनंती आपल्या माध्यमातून। नक्कीच, त्याच्यामुळे पोलीस तपास तर सुरू आहे, मात्र अजूनही काचांचा खच या ठिकाणी पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर ही तोडफोड झालेली आहे। भाजपचं हे जनसंपर्क कार्यालय आहे, वडाळा विधानसभेतल्या या भाजपच्या जनसंपर्क कार्यालयावरतीच हल्ला झाल्यामुळे, तोडफोड झाल्यामुळे आता नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे। कॅमेरामन मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।